आमदार रोहित पवार यांना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्याची माहिती आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या स्मारकाच्या अनुषंगाने हा फोन आल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। अजित पवारांचा बारामती आणि मुंबईतील देवगिरीमध्ये शासकीय निवासस्थानी स्मारक करण्याची मागणी करण्यात आली आहे आणि या स्मारकासाठी बजेटमध्ये तरतूद करण्यासंदर्भात चर्चेसाठी फोन आल्याची माहिती आहे। आमदार रोहित पवार यांना मुख्यमंत्री कार्यालयाचा फोन गेलेला आहे। एबीपी माझाला सूत्रांनी माहिती दिली आहे। अजित पवारांच्या स्मारकाच्या अनुषंगाने या फोनवरती चर्चा झाल्याची माहिती आहे। बारामतीत आणि मुंबईमध्ये देवगिरी बंगल्यावरती स्मारकाची रोहित पवारांनी मागणी केली आणि स्मारकाच्या अनुषंगाने अर्थसंकल्पात तरतुदी संदर्भात या फोन कॉल दरम्यान चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। सध्या ही दृश्य आपण पाहतोय बारामतीमधली। आज रोहित पवार हे बारामतीमध्ये येऊन पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहेत। डीजीसीए आणि व्हीएसआर विरोधात गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे। काल मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात देखील ते गेलेले होते। पोलिसांसोबत त्यांची शाब्दिक बाचाबाची झालेली होती आणि आता बारामतीमध्ये सुद्धा गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी रोहित पवार बारामती पोलीस स्थानकात जाणार आहेत आणि ते तिथे पोहोचण्यापूर्वी बारामतीकरांची आणि कार्यकर्त्यांची तिथे मोठी गर्दी झालेली आपण पाहतोय। अजित पवारांच्या फोटोचे बोर्ड्स हातामध्ये घेऊन हे सगळे समर्थक इकडे उभे असल्याचं कळतंय। निलेश बुधावले आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, मुख्यमंत्री कार्यालयातून रोहित पवार यांना फोन गेल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत, काय चर्चा झाली या फोन कॉलवर? प्रज्ञा, एकीकडे रोहित पवार बारामतीमध्ये आंदोलनासाठी जात असताना दुसरीकडे आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून रोहित पवारांना फोन आलेला आहे आणि आगामी रोहित पवारांना जी विधिमंडळात मागणी केली होती की आमदार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं देवगिरी निवासस्थानी स्मारक व्हावं, यासोबतच बारामतीमध्ये देखील त्यांचं स्मारक करण्यात यावं, त्या संदर्भातील त्यांना मागणी केली होती। त्याच अनुषंगानं हा मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्याची माहिती मिळते। लवकरच मुख्यमंत्री आपलं बजेट सादर करणार आहेत आणि त्यामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये अशा पद्धतीनं या स्मारकाच्या अनुषंगानं तरतूद करण्यात येईल याच्या चर्चेसाठी हा फोन आल्याची देखील माहिती मिळते। सध्या रोहित पवार बारामतीमध्ये आहेत आणि आता आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। कोणत्याही परिस्थितीत डीजीसीए असेल किंवा व्हीएसआर कंपनी असेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांना घेतली होती। काल मुंबईत देखील त्यांना पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दाखल केलेली आहे आणि आता बारामतीमध्ये देखील ज्या ठिकाणी हा अपघात घडलेला आहे त्याच ठिकाणी गुन्हा दाखल व्हावा यासाठी ते आक्रमक असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळं मुख्यमंत्री कार्यालयातून त्यांना जरी फोन आला असला तरी हा केवळ निधीच्या तरतुदीच्या अनुषंगानं फोन असल्याची माहिती मिळते। तर दुसरीकडे रोहित पवार मात्र आपल्या आंदोलनावर ठाम आहेत आणि आता ते बारामती पोलीस ठाण्यामध्ये पोहोचत आहेत आणि त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन देखील करतील। प्रज्ञा, निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। आणि अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज बारामतीत येणार आहेत। मुंबई पाठोपाठ बारामतीतही व्हीएसआर कंपनी विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी ते आज बारामती पोलीस ठाण्यात जाणार आहेत। डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी रोहित पवारांनी केली आहे। रोहित पवार सकाळी 9:30 वाजता बारामती पोलीस ठाण्यात येणार आहेत। यावेळी त्यांच्यासोबत युगेंद्र पवार देखील उपस्थित राहतील। दरम्यान मुंबई पोलिसांनी रोहित पवारांची तक्रार स्वीकारली असून लवकरच योग्य कारवाईचं आश्वासनही दिलेलं आहे। रोहित पवारांसोबत युगेंद्र पवार देखील उपस्थित राहणार आहेत। मुंबई पाठोपाठ बारामतीत देखील तक्रार दाखल होणार असल्याची माहिती। दरम्यान रोहित पवारांच्या समर्थनार्थ बारामतीत समर्थकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्यासोबत राजेंद्र पवार आहेत। दादा, आज या ठिकाणी आलेला आहात पोलीस ठाण्याबाहेर, काय मागणी करताय? रोहित दादा आणि त्यांची सर्व सहकारी येऊन जी काही मागणी करायची ती करतील। अच्छा, खरं तर तुम्हाला पण असं वाटतंय की हा घातपात असावा? कारण गेल्या काही दिवसापासून सातत्यानं आरोप केले जात आहेत की हा घातपात आहे, काय सांगायला सांगा? मला त्यात घेऊ नका, पण सर्व साधारण बारामती आणि महाराष्ट्रातल्या लोकांची जो मोकळेपणा पाहिजे तो मोकळेपणा नसल्यामुळे लोकांना
या शंका जास्त यायला लागलेल्या आहेत असं मला वाटतं. काय एकंदरीत साधारण वातावरण बारामतीमध्ये पाहायला मिळतं? या ठिकाणी तुम्ही कार्यकर्त्यांशी बोलतात, नको तुम्ही कार्यकर्त्यांनाच विचारा. तर या ठिकाणी जे आहेत ते रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार या ठिकाणी आलेले आहेत. मात्र जे रोहित पवारांना जे आहे ते पाठिंबा देण्यासाठी आले असले तर या ठिकाणी ते खुलून बोलायला तयार नाहीत. मात्र जे काही प्रश्न आहेत, ज्या शंका कुशंका आहेत, या मात्र बोलून दाखवल्या जात नाहीत किंवा याच्या संदर्भात स्पष्टीकरण मिळत नाही, म्हणून जो आहे तो संशय वाढला जातोय असं राजेंद्र पवारांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.